हॅलो एवरीवन, वेलकम टू माय चॅनल प्रॉपर्टी मोनाज अँड वेलकम टू अवर न्यू व्हिडिओ। आज मी तुमच्यासाठी बदलापूर ईस्ट लोकेशनला एक रिसेल प्रॉपर्टी घेऊन आलो आहे। रिसेल प्रॉपर्टी म्हणजे न्यू प्रॉपर्टीज आहे, बट ओनरने घेऊन आता विकायला काढलेली आहे। ही प्रॉपर्टी अनयूज प्रॉपर्टी आहे आणि बदलापूरच्या सगळ्यात प्राईम लोकेशनला आहे, कात्रप या लोकेशनला। कात्रपचा न्यू DP रोड तुम्हाला माहितीच असेल, खूप फेमस एरिया आहे तो। आणि या लोकेशनला प्रॉपर्टीच्या प्राईस पण खूप चांगल्या मिळतात, म्हणजे खूप चांगल्या प्राईस आहेत, हाय रेंजला प्राईस आहेत। तिकडची मार्केट व्हॅल्यूसुद्धा जास्त आहे। आणि ही जी प्रॉपर्टी आहे ही बदलापूर स्टेशन लोकेशनलाच आहे। एक्झॅक्टली जिथून न्यू DP रोड स्टार्ट होतो त्या लोकेशनला तुम्ही पाहिलं असेल, तिथे मॅक्सचं शोरूम आहे, विजय सेल्ससुद्धा आहे। तर एक्झॅक्टली त्याच टॉवरमध्ये मी तुमच्यासाठी ही 1 BHK प्रॉपर्टी घेऊन आलो आहे। ही अनयूज प्रॉपर्टी आहे। या प्रॉपर्टीचा एरिया तुम्ही बघायला गेलात तर 770 स्क्वेअर फीटचा बिल्डअप एरिया आहे आणि 550 स्क्वेअर फीटचा कार्पेट एरिया आहे। लोकेशन खूपच प्राईम आहे। पुढे तुम्हाला मी बिल्डिंगचं एलिव्हेशन एक्झॅक्टली जे टॉवर आहे ते दाखवून देईन, त्यानंतर एंट्रन्स लॉबी आणि त्यानंतर आपण फ्लॅट बघून घेऊया। चला तर मग आपण फ्लॅट बघूया। इथून न्यू DP रोड कात्रपचा स्टार्ट होतो आणि या बाजूला समोर तुम्ही बघू शकता इथे बदलापूर रेल्वे स्टेशन आहे। हा आपला टॉवर आहे। टॉवरच्या खाली जे कमर्शियल शॉप्स आहेत तिथे मॅक्सचं शोरूम आणि विजय सेल्स प्रोव्हाइड केलं आहे आणि फर्स्ट फ्लोअरला हॉस्पिटल सुद्धा आहे। हा सराउंडिंग एरिया तुम्ही बघू शकता। हा टॉवरचा बॅक साईड आहे आणि बॅक साईडला सुद्धा इथे शॉप्स प्रोव्हाइड केलेले आहेत आणि इथून बेसमेंट पार्किंगसाठी एंट्री आहे। हा आपला मेन एंट्रन्स आहे रेसिडेन्शियलसाठी आणि या साईडून तुम्ही बघू शकता पूर्ण हा सराउंडिंग एरिया, इथे सीट आउट एरिया वगैरे सुद्धा प्रोव्हाइड केला आहे। इथे तुम्हाला बेसमेंट पार्किंगसाठी जी जागा दाखवली ती त्याचा हा स्पेस आहे। आणि आता आपण एंट्रन्स लॉबी बघून घेऊया। ही मेन एंट्रन्स लॉबी आहे, डेकोरेटिव्ह आहे। तुम्ही बघू शकता खूपच चांगल्या पद्धतीने स्पेस इथे प्रोव्हाइड केलं आहे लॉबीमध्ये। इथे समोर तुम्ही बघू शकता रिसेप्शन एरिया आहे आणि रिसेप्शन एरियाच्या बाजूला 2 स्टेअरकेस आणि 2 लिफ्ट, फुल्ली ऑटोमॅटिक लिफ्ट प्रोव्हाइड केल्या आहेत। हा आहे आपला फ्लॅट। इथे तुम्ही एंट्री जर बघायला गेलात तर तुम्ही आतमध्ये एंटर करताना साऊथला एंटर करता आणि जर तुम्ही डोअरमधून बाहेर पडताना फ्लॅटमधून तुम्ही नॉर्थला बाहेर निघता। फ्लॅट बघू शकता तुम्ही, जसं मी तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलं, 770 स्क्वेअर फीटचा बिल्डअप एरिया आणि 550 स्क्वेअर फीटचा कार्पेट एरिया आहे। लिव्हिंग बघू शकता मी किती स्पेशियस आहे। परत लिव्हिंगला तुम्हाला अटॅच फ्लॉवर बेड सुद्धा प्रोव्हाइड केला आहे। पूर्ण फ्लॅटला ग्रिलने कव्हर केलेला आहे आणि दोन्ही बाजूला तुम्हाला फ्लॉवर बेडमध्ये तुम्हाला स्पेस दिलेला आहे स्टोरेजसाठी। समोर तुम्ही बघू शकता हे जे ग्राउंड दिसतंय हे आदर्श विद्या मंदिर स्कूल आणि कॉलेज आहे। खूप मोठा कॅम्पस आहे स्कूलचा। आणि हे जे तुम्हाला निळे पत्रे दिसत आहेत ब्ल्यू कलरचे, हे बदलापूर नगर परिषद आहे। हे लोकेशन आपलं एकदम स्टेशनला आहे। तुम्हाला जास्त म्हणजे वॉकेबल डिस्टन्स बोलू शकत नाही आपण, एकदम 0 मिनिटं तुम्हाला स्टेशनला लागतं बदलापूर स्टेशनला पोहोचायला। आता आपण बेडरूम बघून घेऊया। बेडरूमचा स्पेस पण खूप चांगला आहे, बघू शकता। फ्लॅटला हाईट पण खूप चांगली दिली आहे। बेडरूमला सुद्धा तुम्हाला फ्लॉवर बेड प्रोव्हाइड केला आहे आणि पूर्ण फ्लॅट जसं बोललो तसं इकडे पण ग्रिल दिलेली आहे तुम्हाला आणि हे दोन्ही बाजूला तुम्हाला स्टोरेजसाठी स्पेस दिलेला आहे। फ्लॅट खूपच म्हणजे नवीन कंडिशनमध्ये, जसं मी तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलं, रिसेल आहे पण कोणी राहिलं नाहीये, फक्त एकदा क्लिनिंगची गरज आहे। तर तुम्हाला पोझिशन देताना आपण क्लिनिंग करून देऊ। या कॉर्नरला तुम्हाला इथे वॉशिंग मशीनसाठी स्पेस दिलेला आहे, कनेक्शन आणि इथे प्रोव्हाइड केलेलं आहे वॉशिंग मशीनचं। हा आहे कॉमन बाथरूम। कॉमन बाथरूममध्ये तुम्हाला वेस्टर्न कमोड प्रोव्हाइड केलं आहे, वॉश बेसिंग एरिया आणि फुल टाईल्स आणि ब्रँडेड फिटिंगसुद्धा प्रोव्हाइड केल्या आहेत। वरती तुम्हाला इथे वॉटर टँकसाठी स्पेस दिलेला आहे, पण पाण्याचा काही प्रॉब्लेम नाही आहे, पाणी इथे कंटिन्यू असतं। किचन मोठा पाहिजे असतो सगळ्यांना, तर हा किचन तसाच मोठा आहे। हा स्पेस तुम्ही बघू शकता। इथे फ्रीज राहून तुम्ही कबर्ड वगैरे किंवा स्टोरेजसाठी बनवू शकता प्रॉपर। तुमचं किचनमधलं सगळं सामान इथे राहू शकतं। परत तुम्हाला 2 प्लॅटफॉर्म प्रोव्हाइड केलेत, सर्व्हिस प्लॅटफॉर्म आणि मेन प्लॅटफॉर्म। दोन्ही प्लॅटफॉर्मच्या साईडला तुम्हाला फुल टाईल्स करून दिलेले आहेत आणि ही तुम्हाला इथे हाफ वॉल विंडो प्रोव्हाइड केली आहे किचनमध्ये। तुम्ही किचन ट्रॉलीची क्वालिटी सुद्धा बघू शकता, नवीन कोऱ्या कंडिशनमध्ये आहे आणि किचनमध्ये सुद्धा तुम्हाला जे प्लंबिंग फिटिंग्स आहेत ते ब्रँडेड प्रोव्हाइड केलेत। जर तुम्हाला फ्लॅटवरती व्हिजिट करायची असेल तर मी पुढे सगळे डिटेल्स तुम्हाला दिलेलेच आहेत आणि डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा सगळे डिटेल्स आहेत। तर मित्रांनो, आता तुम्ही जो फ्लॅट बघितला खूपच चांगला फ्लॅट आहे, खूपच स्पेशियस फ्लॅट आहे। 550चा कार्पेट एरिया आहे।
तुम्ही बघितलं असेल व्हिडिओमध्ये किती स्पेशियस फ्लॅट आहे. तुम्हाला या प्रॉपर्टीवरती जर व्हिजिट करायची असेल तर मी स्क्रीनवरती सुद्धा नंबर दिलेला आहे आणि डिस्क्रिप्शनमध्ये डिटेल्स पण आणि कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा दिलेला आहे. या प्रॉपर्टीची प्राईस बघायला गेलं तर 38 lakhs फ्लॅट कॉस्ट आहे, जी स्लाइटली नेगोशिएबल होईल, थोडीफार नेगोशिएबल होईल. त्याच्यावरती तुम्हाला त्या एक्झॅक्ट जी व्हॅल्यू आहे त्याच्यावर तुम्हाला स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन हे वेगळं लागेल आणि जे सोसायटी चार्जेस असतील ते 50-50 असतील. ओनरचे 50% आणि तुम्हाला 50% भरायचे आहेत. बाकी स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन तुम्हाला भरायचं, जसं मी तुम्हाला आता बोललो. आणि तुम्हाला फक्त याच्यावरती या प्रॉपर्टीवरती ब्रोकरेज ॲप्लिकेबल आहे. जर तुम्हाला या प्रॉपर्टीवरती व्हिजिट करायची असेल, जसं मी तुम्हाला सांगितलं स्क्रीनवरती मी नंबर दिला आहे, त्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करा. आणि या प्रॉपर्टीवरती तुम्हाला 90 to 95% लोन होईल. जर 95% लोन पाहिजे असेल तर तशा पण बँक्स आपल्याकडे आहेत आणि 90%साठी, कारण की हा प्रोजेक्ट जो आहे हा सगळ्या नॅशनलाइज बँक्सकडून अप्रूव्ह आहे. चला तर मग आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जर तुम्ही व्हिडिओला इथपर्यंत बघितलं असेल तर व्हिडिओला लाईक करा. थँक्यू फॉर वॉचिंग.